जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अग्निपथची जी स्कीम आहे त्या संपूर्ण स्कीम बद्दल ओव्हरऑल माहिती आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जे आपले जे आर्म फोर्सेस आहेत, इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही असेल, इंडियन एअरफोर्स असेल, यामध्ये तुम्हाला रिक्रूट व्हायचं असेल तर नवीन एक स्कीम आहे ती अग्निपथची स्कीम. त्या स्कीममध्ये जे फीचर्स आहेत ते ऑल इंडिया लेवलचे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि ही 4 वर्षाच्या स्कीम आहे. त्यानंतर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह मंथली पॅकेज त्या ठिकाणी दिलं जातं. सेवानिधी पॅकेज त्या ठिकाणी दिलं जातं आणि ऑपॉर्च्युनिटी परमनंट कॅडरसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. कधी तुमचे 4 वर्ष झाल्यानंतर आणि 25% अग्निवीर्सला त्या ठिकाणी कंटिन्युएशनसाठी घेणार आहेत आणि बाकीच्यांना सेवानिधी पॅकेज त्या ठिकाणी देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण समजून घेणार आहोत. याचे जे फॉर्म आहेत ते आलेले आहेत आणि joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचं जे बघणार आहोत की फायनान्शियल पॅकेज. सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की फायनान्शियल पॅकेज काय मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, यासाठी इलिजिबिलिटी आहे 17.5 ते 21 वर्ष वयापर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकतो आणि हे जे विद्यार्थी आहेत ते 4 वर्षासाठी त्या ठिकाणी रिक्रूट केलेले असतील आणि त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी अप्लाय केलेले आहेत. त्यांना एक मिलिटरी ट्रेनिंग त्या ठिकाणी देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, ही जी शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी जे विद्यार्थी असतील ना, ते पूर्ण इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्ससाठी सगळीकडे ते त्या ठिकाणी 4 वर्षासाठी वर्क करतील. विद्यार्थी मित्रांनो, अप्रॉक्सिमेटली इयरली पॅकेज आहे 4.76 लॅक्सचा तुमचं पॅकेज असेल. अपग्रेडेशन 4थ्या वर्षापर्यंत तुम्हाला 6.92 जवळजवळ 7 लाखापर्यंत तुमचं पॅकेज वाढलेलं असेल. अलाउन्सेस आहेत रिस्क आणि हार्डशिप. जर जर समजा तुमची असेल की हिली टेरेनवरती जर समजा तुम्हाला जॉब असेल तर त्या ठिकाणी अलाउन्स त्या ठिकाणी आहे. 30% ऑफ युअर मंथली एमॉल्युमेंट्स टू बी कॉन्ट्रीब्युट बाय इंडिव्हिज्युअल. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की अप्रॉक्सिमेटली इव्हन 11.71 लॅक्स आफ्टर 4 इयर एवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जर समजा या ठिकाणी डिसॅबिलिटी जर समजा तुमची झाली तर त्यासाठी पण त्या ठिकाणी कम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं जाईल. एक कम्प्लिशन नंतर सेवानिधी तुम्हाला 4 वर्षानंतर दिली जाईल आणि जे उरलेले कॅन्डिडेट्स आहेत त्यातले 25% कॅन्डिडेट्स हे फिक्स कमिशनसाठी असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी अग्निपथ स्कीम आहे, अग्निपथ स्कीम बद्दल आता ह्या वर्षाचे फॉर्म आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना अग्निपथ स्कीममध्ये इंटरेस्टेड असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हा फॉर्म भरा. जय हिंद.